हो सकता है अगर सब लोग गाना, हम कोरस वाले आदमी है सर. हम we'll do that. Are we ready? नहीं, थँक यू सो मच. हां, ओके नाही, नंतर आपण नक्की घेऊ. ओके, शेवट आरजे अक्की आणि तुमचा प्रश्न सरांसाठी. सर्वात पहिले तर नमस्कार सर, खूप प्राऊड मोमेंट आहे. रेड एफ एम आणि मॅजिक टीम कडून आभार व्यक्त करतो. एकतर ना मला इतकं भारावून आलेलं आहे, तुम्ही नागपूरचे आहात, तुमचा हा नागपूरचा मुलगा नागपूर निघून पुण्यात आला, पुण्यातून मुंबईच्या रेडिओत पोहोचलेला आहे. 17 वर्षाचा हा प्रवास. आणि प्रश्न असा की लिरिसिस्ट बद्दल आता बोलणं झालं आणि तुम्ही खूप छान लिहिता. अमृता मॅम सर्वांना माहिती आहे खूप छान गातात, तर असं एखादं गाणं आहे का की तुमच्या लाईफमध्ये प्रेशर टाकून मॅमने तुमच्याकडनं लिहून घेतलंय किंवा तुम्ही स्वतःहून त्यांना डेडिकेट केलेलं आहे, असं कुठलं गाणं? झालं तर उलटच होईल, मला प्रेशर टाकून माझं गाणं म्हण असं म्हणावं लागेल. उलट प्रेशर तसं येणार नाही. पण मी जसं मगाशी सांगितलं की एक गाणं मी लिहिलेलं आहे, पण मी त्याच्या खाली मी लिहिलं असा क्लेम केलेला नाही. ते अमृताने गायलेलं आहे, ते तुम्हाला युट्यूबवर मिळेल. सर मी सांगणार नाही, तुम्ही शोधून काढा. पण आज वर्ल्ड म्युझिक डे आहे, तर एक जे गाणं जे मॅम साठी तुम्हाला डेडिकेट करायचं असेल ते कोणतं असेल? नाही, डेडिकेट करायला पुष्कळ गाणे आहेत. मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आम्ही भेटलो, आमचं काही लव्ह मॅरेज वगैरे नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. पण मला असं वाटतं की 90sची जी गाणी आहेत ती गाणी मला, कारण आम्ही 90s वाले आहोत, कॉलेजमध्ये 90s मध्ये होतो, त्याच्यामुळे ती सगळी गाणी मला फार आवडतात. आणि विशेषतः राहो में उनसे मुलाकात हो गई, जिससे डरते थे वही बात हो गई, हे गाणं मला फार आवडतं. अनेक चांगली गाणी आहेत, कुठलीही डेडिकेट करू शकतो असं काही नाही. मग राहोवेच करूयात आपण. थँक्यू अगी, थँक्यू सर. आणि सर, बिफोर वी एंड दिस डिस्कशन, आपण हे आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू सर, व्हॉट कीप्स यू मोटिवेटेड सर? कारण आम्ही सगळे, वी ऑल हॅड एक प्रश्न की वी ऑल गेट टायर्ड, अक्की आणि सगळं, की सर 24 तास सर, 24/7 सर. मतलब I have been fortunate to know you little personally also, but sir 24/7 sir music आहे. आणि sir how do we keep yourself up sir? मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं ते जेव्हा आपण करतो, यू डोंट गेट टायर्ड. तुमच्यापैकी कोणाला जर असं सांगितलं की आठवड्यातनं एक दिवस 12 तास तुम्हाला कार्यक्रम चालवायचा आहे, तर तुम्ही चालवू शकता, कारण तुम्हाला मनातनं त्याची आवड आहे. यू लव्ह इट. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, जसं मगाशी आशाताईंचं उदाहरण दिलं, आशाताई या वयातही, म्हणजे वय त्यांचं जास्त नाही आहे, त्या तशा 21 वर्षाच्याच आहेत, पण या वयातही 3 तास कार्यक्रम आशाताई करू शकतात, कारण त्यांची ती आवड आहे, त्यांच्या मनात ते अशी, म्हणजे त्या गाण्यासोबत जगतात. तसं आपण ज्या गोष्टीसोबत जगतो त्या गोष्टीत आपल्याला कधीच त्या ठिकाणी थकवा येत नाही, कधीच त्यातनं आपल्याला म्हणजे हे कशाकरता मी करतोय असं कधीच वाटत नाही. थँक्यू सो मच सर, थँक्यू व्हेरी मच. आणि I think I would like to thank all the RJs and all the radio fraternity, and again thank you Ashish sir and the government and sir for organizing such a wonderful, and Asha Tai, thank you so much for being in our lives, and we are very grateful. We can just have a picture with you sir, and then the RJs will. Do you want to join the picture? Yes please, Dilip ji, Akriti ji, please आइए.